आणि दरम्यान एक ब्रेकिंग बातमी आपण पाहूया। मुंबईच्या चेंबूर परिसरात इमारतीला आग लागलेली आहे। चेंबूर परिसरातील एका इमारतीला आग लागली आहे। अग्निशमन दलाच्या 6 गाड्या ह्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आग विझवण्याचं काम हे युद्धपातळीवरती सुरू आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत। 6 गाड्या ह्या पोहोचलेल्या आहेत। मुंबईतल्या चेंबूर भागामध्ये ही आग लागलेली आहे। भीषण आग आहे। 6 गाड्या ह्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचं काम हे युद्धपातळीवरती सुरू आहे। आग विझवत आहेत। चेंबूरमधल्या एका इमारतीला ही भीषण आग लागलेली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या सुरू आहे आणि 6 गाड्या ह्या पोहोचलेल्या आहेत। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या ह्या पोहोचलेल्या आहेत। चेंबूरमधील एका इमारतीला ही भीषण आग लागलेली आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्यासाठी तातडीनं रवाना झालेल्या आहेत आणि त्या पोहोचलेल्या आहेत। सध्या आग विझवण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे। मुंबईच्या चेंबूर परिसरातील एका इमारतीला ही आग लागलेली आहे। सध्या जखमी किंवा मग ह्या ठिकाणी वित्तहानी काय झाली आहे याबाबतची माहिती समोर आलेली नाहीये। मात्र आगीवर सध्या नियंत्रण मिळवण्याचं काम हे सुरू आहे। 6 गाड्या ह्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। मुंबईच्या चेंबूर परिसरातील इमारतीला आग लागली आहे। जैन सय्यद आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। आपण पाहतोय ही भीषण आग लागलेली आहे। 6 गाड्या ह्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। काय आगी संदर्भातील सविस्तर अपडेट आहे? ये आग लगभग तकरीबन 7 बजे के आसपास लगी थी। बताया ये जा रहा है कि जो इस इमारत का एसआरए इमारत है, इसका जो डग होता है उसमें आग लगी थी, जिसके बाद में आग लगभग विकराल रूप ले ली थी। अक्सर हम देखते हैं कि जो एसआरए इमारत है उसके डग में आग लगने की घटना के बाद से इस तरीके की लगातार बढ़ोतरी होती जा रही है। मगर फिलहाल मौका रहते हुए जो इस इमारत में रह रहे लोगों को बाहर निकाल दिया गया है और मौके पर फायर ब्रिगेड की 7 से 8 गाड़ियां आई हैं और जो आग पे काबू पाने की कोशिश कर रही है। बहरहाल फिलहाल अब तक का आग पे काबू पा लिया गया है। फायर ब्रिगेड ये कोशिश कर रही है कि आग और ना बढ़े और इससे लगभग तुरंत का तुरंत काबू पा लिया जाए। और इस पूरी घटना के बाद से जो इस रूट होता है इसे डाइवर्ट कर दिया गया है। ट्रैफिक पूरी तरीके से जाम साफ तौर पर नजर आ रहा है। ईस्टर्न एक्सप्रेस हाईवे पर ट्रैफिक लंबी कतार लग चुकी है। बहरहाल फायर ब्रिगेड अभी भी आग पे काबू पा लिया गया है और कोशिश की जा रही है कि इस आग का कारण क्या हो सकता है। अब तक का ये स्पष्ट नहीं पाया, मगर इस आग में अभी तक किसी भी जख्मी और घायल होने की कोई जानकारी सामने नहीं आई है। अगदी जैन, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचलेल्या आहेत। आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अजून किती वेळ लागणार आहे? आग पे लगभग काबू पा लिया गया है और फायर ब्रिगेड लगातार कोशिश कर रही है कि आग और कहीं नहीं लगी हो, चाहे चिंगारी हो, उसे देखने की कोशिश कर रही है। मगर फिलहाल आग पे काबू पा लिया गया है। अगदी धन्यवाद जैन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ। तर ही दृश्य आपण पाहतोय मुंबईतल्या चेंबूरमध्ये एका इमारतीला ही आग लागलेली आहे। आगीवर आता नियंत्रण मिळवलेलं आहे। कोणीही जखमी झालेलं नाहीये।